माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळाला या संदर्भात माहिती आहे। तपासात काळबेळ झालं तर सरकारला महागात पडेल। दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवार यांचा हा इशारा। अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला शोकप्रस्ताव। दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलंय तर मुख्यमंत्री फडणवीस यांची अजितदादांना श्रद्धांजली। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार, प्रत्येक शंकेचं उत्तर मिळावं हा आमचा देखील आग्रह। मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नका, फडणवीसांचं आवाहन। अजितदादांचा अतिशय मोठा आधार होता, त्यांच्या जाण्यानं मोठा भाऊ मी गमावला। अजित पवार यांच्या निधनानंतर विधान परिषदेत एकनाथ शिंदेंचा शोकप्रस्ताव, शिंदेंकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा। 17,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांनंतरही अजितदादा खचले नाही। मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका, शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे यांचं विधान। अजित पवार यांच्यावरील आरोप हे तथ्यहीन आहेत, सर्व आरोप समुद्रात बुडवा। विधिमंडळात रोहित पवारांची मागणी, कितीही दबाव आला तरी देखील मी मागे हटणार नाही। विमान अपघाताच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीसाठी रोहित पवार हे आग्रही। दादांच्या प्रचंड आठवणी आहेत, त्या शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही। दादांची जेवढी भाषणं आहेत ती कायम आमच्या स्मरणात राहतील। मंत्री योगेश कदम यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। अजितदादांच्या नावाचे एक स्मृतिस्थान विधिमंडळ आवारामध्ये व्हावे यासाठी मुख्यमंत्री आणि गटनेत्यासोबत चर्चा करू, बोर्डासमोर निर्णय ठेवणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची या संदर्भात माहिती। पर्यावरणासाठी मोठं काम करायचं अजितदादांनी ठरवलं होतं। दादांसोबत 50 देवराई उभारणार होतो। अजित पवारांच्या कुटुंबासोबत आम्ही ठामपणे उभे राहू। अभिनेते सयाजी शिंदेंनी जागवल्या अजित पवार यांच्या आठवणी। वरळी डोममध्ये अजितदादांच्या आठवणींना उजाळा, दादांच्या शोकसभेसाठी राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती। अजित पवारांचा साधेपणा हा मला भावला होता। अजितदादांसोबत सगळ्यांच्याच भावना किती जुळल्या होत्या हे पाहिलं। शोकसभेतील भाषणात राज्यपाल देवव्रत यांच्या भावना। अजितदादांच्या अपघाताबाबत महाराष्ट्राच्या मनात संशय, तो अपघात नाही घातपात झालाय असंच वाटतंय। भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहात शंका उपस्थित। किती दबाव येऊ द्या, मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही। दादांच्या विमान अपघाताचा पारदर्शक तपास होणं गरजेचं, आमदार रोहित पवार यांची ही भूमिका समोर। ब्लॅक बॉक्स जिथे ठेवला जातो तो विमानाचा भाग जशाच तसा, ब्लॅक बॉक्स जळून गेला म्हटल्यावरती शंका येणारच। रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य आहे। जितेंद्र आव्हाड यांची देखील शंका उपस्थित। महिनाभरात सीआयडीने काय केलं, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं का, आमदार रोहित पवार यांचा हा सवाल। पायलट का बदलले गेले, अनेक विषयांमध्ये सखोल तपास महत्वाचा आहे। विमान अपघाताचा पारदर्शक तपास होणं महत्वाचं, रोहित पवार यांची पुन्हा एकदा प्रतिक्रिया समोर। शोकसभेतील प्रफुल्ल पटेलांचा व्हिडिओ ट्विट करत अंजली दमानिया यांनी टीका केली। हे अजित पवारांचे वर्षानुवर्षे साथी असू शकतील का, यांना त्यांच्या जाण्यानं काही दुःख झालंय असं किंचित तरी वाटतं का, दमानिया यांचा सवाल उपस्थित। शरद पवारांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाण्याची दाट शक्यता। शरद पवार यांच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल, प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याची माहिती। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्रव पदार्थ, हलका आहार घेण्यास सुरुवात। अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर। नगरविकास खाते सामंतांकडे, सार्वजनिक बांधकाम भुसेंकडे, गृहनिर्माण विभागाची जबाबदारी शंभूराज देसाईंवर। विलीनीकरणाच्या प्रक्रियेत मला कोणी विचारलंच नाही तर मी का बोलू, आव्हाडांची ही प्रतिक्रिया। शरद पवार निवडणूक लढवणार असतील तर प्रश्नच संपला, राज्यसभेच्या जागेवरून आव्हाडांचे वक्तव्य समोर। मोठे नेते हे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले होते, त्यामुळे ते आले नाही। महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार, बैठकीतील गैरहजेरीवरून रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर। महाविकास आघाडी यापुढे देखील एक असेल, आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आणि घटक राहू। आव्हाडांकडून स्पष्ट, कालच्या बैठकीला हजर राहायची जबाबदारी माझी होती, आव्हाडांची प्रतिक्रिया समोर। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावरती सल्लागार समितीच्या बैठकीत नाराजी, सूत्रांची माहिती। सभागृहात येणाऱ्या लक्षवेधी गैरवर्तन यावरून मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांकडून देखील नाराजी व्यक्त। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांची विधिमंडळामध्ये भेट झाली। तर या दरम्यान आता अनिल परब आणि त्यांच्यासोबत महाजन यांनी गळाभेटही घेतली। महाविकास आघाडीमध्ये कुठलीच फूट नाही, राष्ट्रवादीचे अनेक नेते मुंबईबाहेर वास्तव्यास, त्यामुळे बैठकीला पोहोचू शकले नाही। महाविकास आघाडीच्या बैठकीत पवारांची राष्ट्रवादी गैरहजर, त्यामुळे राऊतांची ही प्रतिक्रिया समोर। मंत्रालयाच्या प्रत्येक दालनात भ्रष्टाचार सुरू, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये देखील व्हाईट कॉलर भ्रष्टाचार, राऊतांचा हा आरोप। ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील भ्रष्टाचार सुरू होता का, संजय गायकवाड यांचा राऊतांना सवाल।
राज्याच्या भाजप कार्यकारिणीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आज घोषणा होणार। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आज सकाळी 8 नंतर पत्रकार परिषद। सूत्रांची माहिती। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील नव्यानं जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता। कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे जामीन अर्ज दाखल करण्याची दिग्विजय पाटीलची विनंती कोर्टाकडून मान्य। अमेडिया कंपनी संदर्भात मोठी अपडेट। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे। अटक होण्याची शक्यता। दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीमध्ये भागीदार। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये सहकार्य शीतल तेजवानीचा नकार। पोलिसांचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद। रीतसर नोटीस बजावून देखील तपासात सहकार्य करत नाही असा दावा। कोर्टाने युक्तिवाद ऐकून घेत प्रकरणावरील निकाल राखून ठेवला। माकप किसान सभा आणि त्याच्यासोबतच सीटूकडून पुन्हा लॉंग मार्चची हाक। आदिवासी शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राजूर ते अहिल्यानगर लॉंग मार्चची आज होणार सुरुवात। 148 किलोमीटरचा भव्य पायी लॉंग मार्च निघणार। राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवरती। 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित। सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका। 2 दिवसांमध्ये सुनावणीची अंतिम तारीख ठरणार। मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांसाठी नावं ठरली। सूत्रांच्या माहितीनुसार प्रतीक करपे, कमलाकर दळवी, नितेश राजाहंस सिंह आणि प्रवीण शेळा यांची नावं चर्चेत। शिंदेची शिवसेना स्वीकृत नगरसेवक पदासाठी 3 नावं देणार। 2 नावं निश्चितपणे 1 डमी फॉर्म भरला जाणार। उमेश माने, बाळकृष्ण ब्रीद आणि राज सुर्वेंना शिंदेच्या शिवसेनेकडून संधी। मुंबई पालिकेत प्रभाग समित्यांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र लढणार। मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं अनेक प्रभाग समित्यांवरती ठाकरेंचे अध्यक्ष बसणार। मनसेलाही समिती अध्यक्षपद मिळणार अशी सूत्रांची माहिती। आज मुंबई महानगरपालिकेची मासिक सभा। अजित पवार यांच्या शोकसभेचा उद्या सभेत प्रस्ताव मांडला जाणार। अजित पवारांच्या शोकप्रस्तावानंतर सभा तहकूब केली जाणार। नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची उद्या निवडणुकीपूर्वी स्थायी समितीचे भाजप सदस्य सहलीला। भाजपचे 9 सदस्य अज्ञात स्थळी सहलीसाठी मतविभाजन होऊ नये यासाठी भाजपकडून खबरदारी। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं। काँग्रेसला राज्यसभेमध्ये संधी द्यावी। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची ही मागणी। राज्यसभेत काँग्रेसची ताकद वाढवण्याची आवश्यकता। सपकाळ यांची प्रतिक्रिया समोर। आमदार मंदा म्हात्रे यांना भाजपच्या महापौर सुजाता पाटील यांचा झटका। बेलापुरातील शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव स्थगित। महापौरांनी आरोग्य समितीकडे प्रस्ताव पाठवत तुर्तास तरी स्थगिती दिली। विशेष सखोल पुनर्निरीक्षक मोहिमेमुळे 9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदारसंख्येत मोठी घट झाली। या प्रक्रियेनंतर 9 राज्यांमधील 1,70,00,000हून अधिक मतदारांची नावं यादीतून वगळली गेली। किरीट सोमय्या हे आज मालेगाव महापालिकेमध्ये जाणार असल्याची माहिती। तर महापौर उपमहापौरांसह नगरसेवक सोमय्यांना विरोध करणार। हातात काठी आणि पायात चप्पल घालून गांधीवादी पद्धतीने सोमय्यांना विरोध केला जाणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावरती आज दुपारी 3 वाजता मुंबईमध्ये दाखल होणार। राजभवनामध्ये आरोग्यविषयक कार्यक्रम। बुधवारी शेगावमध्ये गजानन महाराजांचं दर्शन। बुधवारी नागपूरमध्ये ब्रह्मकुमारी कार्यक्रमाला देखील हजर राहणार। आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेमध्ये 590 कोटींचा घोटाळ्यामुळे बँकेचे शेअर्स तब्बल 20% कोसळले। बँकेतल्या 4 कर्मचाऱ्यांकडून घोटाळा करण्यात आला अशी देखील माहिती आणि या 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन। जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनांमध्ये काल रात्री हाणामारी। डाव्या संघटना आणि एबीव्हीपी आपापसात भिडल्या। डाव्या संघटनांच्या आंदोलनानंतर झालेल्या वादामध्ये हाणामारी। नेपाळमध्ये पोखरा ते काठमांडूला जाणारी बस 200 मीटर खोल त्रिशूला नदीमध्ये कोसळली। तर एका ब्रिटिश नागरिकासह दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। बस अपघाताची चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना। बँक घोटाळा प्रकरणामध्ये उद्योगपती अनिल अंबानी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका। 4 आठवड्यांची मुदतवाढ देण्याची मागणी कोर्टानं नाकारली। बँकाच्या फसवणूक कारवाईला स्थगिती देणारा आदेश न्यायालयाकडून रद्द। सोनम वांगचूक प्रकरणाची पुढील सुनावणी 26 फेब्रुवारीला। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपलब्ध नाही, त्यामुळे सुनावणी पुढे ढकलली। वांगचूक यांच्या आरोग्यावरून आता अटकेच्या कारवाईबाबत फेरविचार करावा, सुप्रीम कोर्टानं सरकारला म्हटलं। अँटिलिया बॉम्बस्फोटक प्रकरणामध्ये मुंबईमधील विशेष एनआयए न्यायालयानं संतोष शेलार यांना अंतरिम जामीन नाकारला। मात्र मुलीच्या लग्नामध्ये पोलीस एस्कॉर्टसह उपस्थित राहण्याची शेलारला परवानगी। नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती मंदिर सुरक्षेसाठी एआय आधारित नाईट व्हिजन सीसीटीव्ही बसवण्यात येणार। डीपीडीटीसी मधून आता 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर। एकूण 98 कॅमेरे बसवले। एअर इंडियाकडून अमेरिकेतील नेवाक आणि न्यूयॉर्कसाठीची विमानसेवा स्थगित। हिमवृष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात येणारी विमानं देखील स्थगित होणार। प्रवासापूर्वी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून माहिती घेण्याचं आवाहन।
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन चालवण्यासाठी 15 भारतीय पायलटचे जपानमध्ये विशेष प्रशिक्षण. मेट्रो आणि रेल्वे लोको पायलटच्या अनुभवावरून लोको पायलटची निवड. राज्यात 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न. एकाच दिवशी या 2 परीक्षा घेण्यात आल्या. 5वीसाठी राज्यात 6,57,000 तर 8वीसाठी 3,73,000 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले. मुस्लिम समाजाचं शैक्षणिक आरक्षण रद्द केल्याच्या प्रकरणावरती आता 9 मार्चला सुनावणी. 5% शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान. अहिल्यानगरच्या मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांच्या वादावर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भूमिका जाहीर. ग्रामपंचायत हद्दीत कुणाला व्यवसाय करण्यास परवानगी द्यायची अथवा नाही हा पूर्णपणे ग्रामपंचायतीचा अधिकार. देवस्थान ट्रस्टमधून गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे अशी देखील भूमिका. मढी या ठिकाणी कानिफनाथांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं लावण्यास बंदी. योग्य निर्णय असल्याचं सांगत आमदार संग्राम जगताप यांचा निर्णयाला पाठिंबा. लव्ह जिहाद कायदा झाला पाहिजे यासाठी मागील 7 ते 8 वर्षांपासून आम्ही संघर्ष करून मागणी करतोय. या अधिवेशनामध्ये कायदा होईल अशी अपेक्षा. आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया समोर. लव्ह जिहाद विरोधी कायद्याचं आम्ही स्वागत करतो. बळजबरीने लग्न करू शकत नाही. इम्तियाज जलील यांची भूमिका समोर. हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीची वाट लावणार. सपकाळ अकार्यक्षम माणूस. संजय गायकवाडांची टीका. सपकाळांच्या होम ग्राउंडमध्ये काँग्रेस उतरलेली नाही. गायकवाडांची टीका. बुलढाण्यातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळा स्थापनेवरून झालेला वाद चिघळला. सुरक्षेच्या कारणास्तव चिखला गावामध्ये आता संचारबंदी लागू. विनापरवानगी बसवण्यात आलेला पुतळा हटवण्याचं लोणार तहसीलदारांनी आदेश दिल्याची कागदपत्र समोर. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला या ठिकाणी वाद झाल्याचं प्रकरण. महिला आयोगाकडून गंभीर दखल. अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. छत्रपतींचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारनं कठोर कायदा करावा. महापुरुषांचा अपमान केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा. मनोज जरांगे यांची ही मागणी समोर. ज्याचा पैसा असताना मंत्र्यांना डावलून आमदार कन्येच्या हस्ते उद्घाटन कसं होतं. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा जिल्हा विकास समन्वय आणि सहनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये संतप्त असा सवाल उपस्थित. नागपूर महापालिकेमध्ये महापौर उपमहापौर स्थायी समितीचे अध्यक्ष आणि सर्व 10 झोनमधील समितीच्या सभापती महिला असणार. महापालिकेत भाजपला बहुमत मिळालं त्यानंतर निर्णय घेण्यात आला. भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची या संदर्भातली माहिती समोर. खासदार ओमराजे निंबाळकरांवर केलेल्या टीकेच्या संदर्भात स्पष्टीकरण देताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अश्रू अनावर. पत्रकार परिषदेत कार्यकर्ता धाय मोकळून रडला. मुंबईच्या पर्यावरण आणि पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजनांसाठी वैधानिक समिती स्थापन करा. नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांची ही मागणी समोर. भाजपच्या चेतनसिंह केदार यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्यासाठी न्यायालयामध्ये याचिका. शहर आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी मतदार यादीमध्ये समावेश असल्यानं न्यायालयामध्ये याचिका. सामाजिक कार्यकर्ते RY घुटुकडे यांची न्यायालयामध्ये याचिका दाखल.